नॉनव्हेज प्रेमींसाठी श्रावण महिना जरा जास्तच मोठा असतो. तसंच काहीतरी माझ्या अजयसोबतसुद्धा झालेलं आहे. कारण सुरुवातीचे काही दिवस त्याला काही वाटलं नाही, पण मग हळूहळू त्याला आता व्हेज खायचा कंटाळा येत चालला आहे. गेल्या 2-3 दिवसापासून त्यांनी जेवणच खूप कमी करून टाकलं होतं. म्हणून म्हटलं आज त्याच्यासाठी मसाल्यामध्ये गोळ्याची आमटी बनवते. ही गोळ्याची आमटीला काही जण डुबुक वडेसुद्धा बोलतात. ही बनवायची एक विशिष्ट पद्धत असते. त्याच्यासाठी ही भाजी बनवली, त्याचं ताट वाढलं. पण मला ही भाजी अजिबात आवडत नाही. मला कटाची आमटीसुद्धा आवडत नाही. अशा काळ्या मसाल्यामधल्या भाज्या मला ॲक्च्युली जास्त आवडत नाही. म्हणून मग अजयने माझ्यासाठी पहिले तर आईस्क्रीम घेऊन आला. आईस्क्रीम खाल्ली आणि त्यानंतर परत जाऊन माझ्यासाठी तो छोले कुलचे घेऊन आला. कुलचे छान तव्यावरती क्रिस्पी गरम भाजून घेतले आणि मग त्यानंतर मी माझंही ताट वाढलं. छान जेवून घेतलं आणि अजयला काही काम होतं त्यामुळं तो जरा बाहेर गेलेला होता. तोपर्यंत नक्ष आणि मी ही अशी करामत करत होतो. नक्षची छान तयारी केली आणि त्याला साखरबाई बनवलं. साखरबाईचा डान्स पण तुम्ही काल बघितला असेल. काल बघितला नसेल तर ही व्हिडिओ पूर्ण बघा. या व्हिडिओच्या शेवटीसुद्धा मी त्याचा डान्स दाखवलेला आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कान खोलून ऐकून घे लाडक्या गजराबाई, साखरबाईचा नाद येडा खुळा हाय, अगं साखरबाईचा नाद येडा खुळा हाय. माझा नक्ष कसा दिसतोय नक्की सांगा.